ज्या हॉल तिकिटाने सोहमला परीक्षेला बसवायचं होतं त्याच हॉल तिकिटाने त्याची ओळख पटवली. पण आता तो आपला पेपर द्यायला कधीच पोहोचू शकणार नाही. कळवा आणि मुंब्रा दरम्यान काल अशी एक घटना घडली ज्याने संपूर्ण ठाणे शहर हादरलं. 17 वर्षांचा सोहम कात्रे 12वीचा पेपर देण्यासाठी घरातून आनंदाने निघाला. पण सकाळची ती जीवघेणी गर्दी, लोकलचा लोंढा आणि पेपरला उशीर होईल ही मनात असलेली भीती, या सगळ्यामध्ये सोहमचा धावत्या ट्रेनमधून तोल गेला. जेव्हा रेल्वे पोलिसांनी त्याला शोधलं तेव्हा त्याच्या रक्ताळलेल्या अंगावर फक्त त्याचं हॉल तिकीट आणि कंपास पेटी होती. ज्या भविष्यासाठी तो ही रिस्क घेऊन प्रवास करत होता ते भविष्य एका मिनिटात संपलं. ही फक्त एका सोहमची गोष्ट नाही, हे रोजचं वास्तव्य आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं जो मुंबई ठाण्याच्या या तुडुंब भरलेल्या लोकलमध्ये आपलं आयुष्य पणाला लावून प्रवास करतोय. आता प्रश्न हाच आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचं काय? बोर्डाचे कडक नियम आणि रेल्वेची ही अमानवीय गर्दी यामध्ये बळी मात्र एका निष्पाप सोहमचा गेलाय. आपण कोणत्या सिस्टीम मध्ये जगतोय जिथे परीक्षेला पोहोचण्याची घाई मृत्यूला आमंत्रण ठरते? मित्रांनो, परीक्षा महत्वाची आहे पण तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाहीये. सोहमला सलाम ठाणेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.